तिथं कोल्हापूर शहरात महायुतीचा रोड शो सुरू झालेला आहे। शहरातील गांधी मैदानातून या रोड शोला सुरुवात झालेली आहे। संजय मंडलिक, धैर्यशील माने उमेदवारी अर्ज भरणार आहेत। संजय मंडलिक कोल्हापूर लोकसभेकरता उमेदवारी अर्ज भरतायत, तर धैर्यशील माने हातकणंगले करता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया करवीर नगरी कोल्हापूरमध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, आपण पाहतोय ऊन चांगलं तापतंय, पण या ठिकाणी प्रचाराला चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार प्रचार केला जातोय। महायुतीचे अनेक बडे नेते या प्रचारात सहभागी झालेले आहेत। आज मंडलिक आणि माने, धैर्यशील माने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण त्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन। नक्कीच लाघवी, आपण पाहिलं तर कोल्हापूरचं वातावरण आहे तापलेलं आहे। जवळपास 39 डिग्री सेल्सिअस हे तापमान आहे आणि असं असताना आता कोल्हापूरमध्ये गांधी मैदानापासून महायुतीचे दोनही उमेदवार आहेत, कोल्हापूरचे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचार रॅलीला, आणखीन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। मी सध्या ही दृश्य दाखवतो की या ठिकाणी ही भव्य आणि दिव्य रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि याच रॅलीमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील असतील आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, सहभागी होणार आहेत। थोड्या वेळामध्ये ते या ठिकाणी पोहोचतील आणि रॅलीमध्ये सहभागी होतील। हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी झेंडे आणि जे पताके आहेत, टोप्या आहेत, ते या ठिकाणी खरं तर घालून या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे। जोरदार घोषणाबाजी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर अर्ज दाखल होण्यासाठी खरं तर 2 दिवसापासून लगबग आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज महायुतीच्या माध्यमातून हे जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। चंद्रकांत दादा देखील काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरच्या या 2 जागा आहेत त्या निवडून येतील आणि त्या आणण्यासाठी महायुती आहे ते जास्तीत जास्त पद्धतीनं प्रयत्न करेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर उन्हाचा जरी कडाका असला तरी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आता मिरवणुकीमध्ये आणखीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शनानं दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सतेज, मला मान्य आहे की या ठिकाणी तुम्ही पुढे आहात आणि प्रचार रथ हा जरासा मागे आहे, पण तुम्हाला विनंती करते की शक्य आहे का ज्या ठिकाणी प्रचार सुरू आहे, ज्या ठिकाणी वरिष्ठ नेते या प्रचारात सहभागी झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी काही संवाद साधता येईल? कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हा रोड शो केला जातोय आणि कोल्हापूरची लढाई ही प्रतिष्ठेची आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। तोवर आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी जात आहेत, तोवर आपण दृश्य पाहूया या रॅलीची। आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी रॅलीत सहभागी झालेल्या या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, पण आपण अर्थातच ही बातमी पाहतोय कोल्हापूर शहरामध्ये महायुतीचा हा रोड शो आता निघालेला आहे। मोठ्या प्रमाणावर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। गांधी मैदानातून या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे। संजय मंडलिक आणि धैर्यशील माने उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। थेट जाते आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, हॅलो सतेज, तुमचा लाघवी, आपल्यासोबत चंद्रकांत दादा पाटील आहेत आणि ते या खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीमध्ये सहभागी झालेत। दादा, काय सांगाल? खूप मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते या ठिकाणी महायुतीकडून केलं जाते, काय सांगा? महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन नाही आहे, ही 1% गर्दी आहे। बाकीची उन्हामुळे घरी थांबली आहे। ते म्हणाले की तुम्ही फॉर्म भरून या, आम्ही मतदान करतो। खरं तर ही विजयाची नांदी म्हणावी लागेल का? कारण जिथं दिसल तिथं हे सगळे लोक म्हणा किंवा एक कार्यकर्ते। विजयाची नांदी नाही, विजयाची नांदी आधीच वाजली, ही मताधिक्याची नांदी आहे। आता मार्जिन किती एवढंच मोजायचं, आता बेट लावणं सुरू होईल, कितीचं मार्जिन। काय सांगाल ही म्हणजे एकूणच ही गर्दी पाहता काय दादांच्या मनात विचार येतो? नाही, ही गर्दी ही प्रचंड परिश्रमाने सदा सर्व काळ पार्टीचं काम निवडणुकीपुरतं नाही। हा जो प्रामुख्याने शिवसेना, BJP, RPI, राष्ट्रवादीचा फंडा आहे, निवडणुका आल्यानंतर जागेवरचं नाही। बूथचं प्रमुख, 30 जणांची समिती, 50 प्रमुख, 5 बूथचं एक शक्ती केंद्र, 3 बूथचं एक वॉरियर, याच्यातून निर्माण झालेली ही ताकद आहे आणि त्यामुळे ही अनपेक्षित नाही, अपेक्षित आहे। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं तर प्रचार सुरू होतानाच टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावरती झाली। कसं पाहता या टीकाटिप्पणीकडे? दुसरीकडे शाहू महाराज हे उमेदवार असणार आहेत।
असं आहे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या मनात, शाहू महाराजांच्या बद्दल माझ्या मनात काय आदर आहे तुम्ही पत्रकार पाहता. ते लांब जरी उभे असले तरी मी लांबून त्यांना वाकून नमस्कार करतो. त्यामुळे शाहू महाराजांची प्रतिष्ठा आहेच, पण त्यामुळे शाहू महाराजांनी अशा 24 लाख मतदारवाल्या गल्ल्या गल्ल्यामध्ये गावोगाव फिरणाऱ्या निवडणुकीत उतरायला नको होतं. पण हे त्यांचं स्वातंत्र्य आहे, मी काही त्यांना सल्ला देऊ शकत नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मुश्रीफ साहेबांनी त्यांना सल्ला दिला आहे की अजूनही वेळ गेली नाही, फॉर्म भरू नका, तर ते त्याने ऐकावं. नक्कीच मुश्रीफ साहेबांकडे जाऊया. मुश्रीफ साहेब, काय तुम्ही सल्ला दिला होता, पुन्हा एकदा तुम्ही त्याचा उच्चार करताय, काय सांगाल? नाही, आता मी त्यावेळेला सांगितलं होतं की अद्याप वेळ गेलेली नाही, परंतु आता ती आमची वेळ गेलेली आहे सांगण्याची, कारण ते उद्या फॉर्म भरणार आहेत. आता त्यामध्ये सांगून वेळ घालण्यात काय अर्थ नाही. आता या निवडणुकीमध्ये जे दोन्ही उमेदवार झाले त्यांना प्रचंड मताने विजयी करणं हे आमचं तर लक्ष आहे. पण खरं पाहिलं झालं तर सुरुवातीच्या टप्प्यात खूप विचित्र पद्धतीनं टीका झाली. मंडलिकांच्यावरती देखील त्यानंतर त्याचे पडसाद उमटले गेले. काय सांगाल एकूणच या संदर्भात? नाही, मी त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा छत्रपती शाहू महाराजांनी या निवडणुकीत उतरूच नाही, कारण हे प्रचार एकदा निवडणूक सुरू झाली की रणांगण असतं, टीका टिप्पणी होत असतात, आणि त्यामुळं आमचं जे आदराचं स्थान आहे त्याच्यावर शिंतोडे उडे जाऊ नयेत अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. एका पक्षाची ती पार्टी झाल्यामुळं, आणि म्हणून आम्ही त्यावेळेला म्हणालो की अजूनही वेळ गेलेली नाही, पण त्यांनी उद्या फॉर्म भरणार आहेत. आता त्यामध्ये काय फारसा वेळ घालण्याचा काय अर्थ नाही. शेवटच्या टोकापर्यंत लोक दिसत आहेत, पुढेही लोक आहेत, कसं पाहता? 19 पुढे आहेत, हॉटेलात आहेत, चहाच्या टपऱ्यावर आहेत, पान खायला आहेत, सगळीकडे आहेत, लोकच लोक, इकडे तिकडे चुहीकडे लोकच लोक. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, आणि दोन्ही नेत्यांनी आपल्या जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या विजयाचा विश्वास आहे तो या ठिकाणी व्यक्त करायला दिसून येतोय. लाघवी. निश्चित धन्यवाद सतेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आणि साधलेल्या या संवादाकरता. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 उमेदवार अर्ज दाखल होणार आहेत. या सगळ्याकडे लोकशाही मराठीची देखील नजर असणार आहे. कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. कोल्हापूरमध्ये आता रॅलीला सुरुवात झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.